मुख्यमंत्र्यांनी ज्या विराज प्रोफाईल सोबत दावोसमध्ये MOU केला त्याच विरोधात आपण भूमिका घेतलेली आहे. नेमकी काय भूमिका आहे आणि मागणी काय? नाही येणाऱ्या 8 एप्रिलला विराज उद्योग समूहाच्या माध्यमातून बोईसर पूर्वेला एक जनसुनावणी आयोजित केलेली आहे आणि ही जनसुनावणीच्या विरोधामध्ये आणि विराज विराजचा प्रकल्प आहे याच्या विरोधामध्ये आज विराज विरोधी मान आणि परिसर संघर्ष समितीच्या माध्यमातून आजच्या आम्ही आंदोलनाचं अस्त्र आम्ही उगारलं आहे. याचं कारण हेच आहे कारण विराज उद्योग समूहाने गेल्या अनेक दशकांपासून या तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये प्रदूषणाच्या माध्यमातून लोकांचं जीवन हे पूर्णपणे जीवन असह्य केलेलं आहे. आज आपण बघतो वेगवेगळ्या होणाऱ्या त्यांच्या प्रक्रियेतून शेकडो लोकांचा जीव आतापर्यंत विराज उद्योग समूहाच्या माध्यमातून गेलेला आहे. केवळ हेच नाही, त्यांच्याकडे चालणाऱ्या शेकडो ट्रान्सपोर्टच्या गाड्यांच्या माध्यमातून जे काही खिळे बाहेर पडतात किंवा जे उत्पादन खाली पडतं त्याच्यातून पण शेकडो वाहनांना नुकसान झालेलं आहे. राहिला विषय रोजगाराचा, तर जी विराज या उद्योग समूहाचं उद्दिष्ट लोकांना रोजगार देण्याचं ठेवते ती एवढी फसवं सांगते लोकांना आणि तो फसवा करार केलेला MOU सरकारसोबत तो मला वाटतं त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही त्याच्यामध्ये अंधारात ठेवलंय. आणि मी या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री साहेबांनाही सांगतो आणि शासनाला सांगतो की या विराज उद्योग समूहाचे इकडे जवळपास 6 ते 7 युनिट्स आहेत. त्याच्यातून 8 ते 10 हजार तिकडे लोक कामं करतात. त्याच्यापैकी 10 हजार रोजगार असतील तर 9,500 लोक ही सर्व बाहेरची आहेत. त्यांचा या भागाशी काही एक संबंध नाही. उलट लोकल आडनावं दिसली तर ती लोक कामावर घेत नाही, ही परिस्थिती आहे. त्यामुळे ज्या आदिवासी क्षेत्रामध्ये पेसा क्षेत्रामध्ये हे उद्योग समूह येण्याचं त्यांचं कन्सेप्ट आहे त्या ग्रामपंचायतीने बाजूलाच माझ्या सरपंच बसलेला आहे त्यांनी या पूर्ण प्रकल्पाला विरोध केलेला आहे. ग्रामसभेचा ठराव झालेला आहे आणि मी शासनाला विनंती करतो की जनसुनावणीचं अर्थ असतं जनतेचा आवाज ओळखून त्या प्रकल्पाचा नियोजन करणं. तर ती जनसुनावणी कुठे ठेवलेली आहे? त्याच्या उद्योगात ठेवलेली आहे. म्हणजे पहिलं हे महाराष्ट्राचं उदाहरण असेल की ज्या उद्योगाला परवानगी हवी त्या उद्योगामध्येच परवानगी, म्हणजे त्याला तो खरं की खोटं हे ठरवण्याचा अधिकार त्याच्याच उद्योगात आपण देतोय. म्हणजे सुद्धा जज चोराच्या घरी चाललेला आहे अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या आजच्या पत्रकार परिषदेतून आम्ही सर्वपक्षीय मान बचाव संघर्ष समिती यांच्यासोबत आम्ही स्ट्रॉंगली उभा आहोत. कारण स्थानिक भूमिपुत्र हा जगला आणि पर्यावरण जगलं तर आम्ही जगू. खूप काही विकास त्याच्या पलीकडे पालघर जिल्हा चालला आहे, परंतु एवढाही म्हणजे विकास हा अतिरेक होऊ नये की जिकडे आमचं पर्यावरण आरोग्य धुवून निघेल आणि आम्हाला आमचं आरोग्य वाचवण्याकरता आम्हाला विस्थापित व्हावं लागेल असेल किंवा मग जो आपण मोर्चा काढणार आहे या संदर्भात काही पत्रव्यवहार आपण जिल्हा प्रशासनाकडे केला आहे का किंवा वरिष्ठांकडे केला आहे का? त्यांची याबाबत काय उत्तर आहे? आता लक्षात घ्या, मान ग्रामपंचायतीने सुद्धा माननीय कलेक्टरांना पत्रव्यवहार केला आहे. त्याचबरोबर बहुजन विकास आघाडीनी पत्रव्यवहार केलेला आहे. मनसे त्याचबरोबर आम्ही अख्ख्या कमिटीने पत्रव्यवहार हा कलेक्टरांबरोबर केलेला आहे. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं हेच आहे की ती जनसुनावणी ज्या ठिकाणी होते ती जागा आणि ती तारीख हे रद्द करावं आणि त्या संदर्भात एक मोठा मोर्चा शनिवारी आपल्या इकडे सर्वजण आजूबाजूचे आम्ही परिसर मी बाजूच्याच गावात राहतो आणि अत्यंत निसर्ग संपन्न असं गाव आहे. आमच्याकडे जे पाणी येतं ज्यांनी शेती होते त्या पाण्यावर पण विराजनी घाला घातलाय. त्यामुळे ही फक्त एका गावाची लढाई नसून ही आजूबाजूच्या परिसराची लढाई आहे, ही आमच्या निसर्गाची लढाई आहे, ही आमच्या पर्यावरणाची लढाई आहे, ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि ही आमच्या स्थानिकाची लढाई आहे. या सगळ्या ज्या प्रकरणावर आपण मोर्चा काढता, ज्या कंपनीच्या विरोधात आपण मोर्चा घेत आहात, या प्रदूषणासाठी स्थानिक प्रशासन यांना पाठीशी घालता आहे या आरोपावर आपलं काय मत आहे? अतिशय परफेक्ट तो आम्ही कित्येक वर्ष हा आरोप करतोय की जे प्रशासन आहे, जे बाकीचे ज्यांना बघायचं आहे, ज्यांच्या हातात आम्हाला कुठेतरी काही मिळेल किंवा आम्हाला कुठेतरी त्याच्याबद्दल त्या विराज कंपनीवर कुठेतरी कारवाई होईल, हीच माणसं कदाचित पूर्णपणे मॅनेज झालेला असा आरोप आहे आमचा. अगदी पूर्णपणे आरोप आहे. संध्याकाळनंतर विराज कंपनीच्या आजूबाजूला आपण जर बघितलं तर जे काही वातावरण दिसतं, जे काही धुळीचं प्रदूषण आहे, वायूचं प्रदूषण आहे, पाण्याचं प्रदूषण आहे, यांनी आवाजाचं प्रदूषण म्हणजे ते एक सोडलेलं आपल्या MIDCने की आवाजाचं कुठेतरी प्रदूषण सोडलेलं तेही त्यांनी गाठून पार केलेलं आहे. त्यामुळे अशा अत्यंत आमच्या स्थानिकांना आमच्या विकास हा कोणासाठी, विकास हा आमच्यासाठी का कोणतरी बाहेर देणार आहे त्यांच्यासाठी? जर आम्हीच नाही राहणार तर मग विकास कोणासाठी सरकार करते? बरं.